नमस्कार. दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. जगबुडी नदीवरील पूरपूर्व तयारीला वेग. खेड नगर परिषदेकडून आपत्ती व्यवस्थापनाचं प्रात्यक्षिक. चिपळूणमध्ये संविधाननिष्ठ संघटनांची महत्वपूर्ण बैठक. सलोखा आणि एकात्मतेसाठी एकत्र येण्याचं आवाहन. रायगड किल्ल्यावर दरड कोसळली. पायरी मार्ग 2 दिवसांसाठी बंद. भोसले घाटात भरधाव कंटेनर पलटी. चालक जखमी. मोठी दुर्घटना टळली. आणि कोकणच्या शैक्षणिक इतिहासातील अभिमानास्पद यश. रोटरीच्या एका नीट बॅच मधील 15 विद्यार्थी झाले डॉक्टर. आता पाहूया सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालं आहे. दरवर्षी जगबुडी नदीला पूर येऊन खेड शहरातील बाजारपेठ आणि नदीकाठच्या अनेक गावांवर त्याचा परिणाम होत असल्याने यंदाही पूरपूर्व तयारीला वेग देण्यात आलाय. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाखाली खेड नगर परिषदेच्या वतीने जगबुडी नदीपात्रात आपत्ती व्यवस्थापनाचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आणि बचाव करण्याची रंगीत तालीम आयोजित करण्यात आली. यामध्ये खेड नगर परिषदेचे कर्मचारी, अग्निशमन विभाग, विसर्जन कट्टा टीम, विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते तसेच अनुभवी पोहणाऱ्यांनी सहभाग घेतला. संभाव्य पूरस्थितीत नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर, बोटींच्या सहाय्याने बचाव कार्य, जीवनरक्षक साहित्याचा वापर आणि विविध यंत्रणांमधील समन्वय याबाबत प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं. या कार्यक्रमाला मुख्याधिकारी, तहसीलदार, नगराध्यक्ष, नगरसेवक आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असून नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं. चिपळूण शहरातील शांतता, सलोखा आणि सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी संविधाननिष्ठ संघटनांची एक महत्वपूर्ण बैठक येत्या 26 जून 2026 रोजी सायंकाळी 4:30 ते 6 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन, प्रांत कार्यालयाशेजारी चिपळूण येथे होणार आहे. अलीकडील काळात काही व्यक्ती आणि समाज संघटनांकडून समाजातील सलोख्याचं वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या एका जाहीर सभेतील प्रक्षोभक वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय संविधानातील समानता, बंधुता, एकात्मता आणि धर्मनिरपेक्षता या मूल्यांवर विश्वास असलेल्या सर्व संस्था संघटनांनी एकत्र येऊन भूमिका मांडावी या उद्देशाने या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. बैठकीस विविध संस्था संघटनांच्या प्रमुख प्रतिनिधींनी उपस्थित राहावं असं आवाहन निमंत्रक राजन इंदुरकर यांनी केलंय. रायगड किल्ला परिसरात सततच्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याची घटना घडली आहे. महादरवाजा परिसरात मोठ्या प्रमाणात दगड आणि पायरी मार्गावर आल्याने पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने रायगड किल्ल्याच्या पायरी मार्ग 24 आणि 25 जून या 2 दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. दरड हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू असून मार्ग सुरक्षित झाल्यानंतरच तो पुन्हा खुला करण्यात येणार आहे. प्रशासनाने पर्यटक, ट्रेकर्स आणि नागरिकांना पायरी मार्गाचा वापर टाळण्याचं आवाहन केलं असून आदेशांचं उल्लंघन करण्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिलाय. पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील भोसले घाटात आज सकाळी 9:30च्या सुमारास भरधाव कंटेनरचा भीषण अपघात झाला. चिपळूणहून मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनरवरील चालकाचं नियंत्रण सुटल्याने कंटेनरने महामार्गावरील डिव्हायडर ओलांडला आणि रस्त्यावरच पलटी झाला. या अपघातात चालक जखमी झाला असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. अपघाताची माहिती कळताच मदत ग्रुप खेडचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद गांधी आणि अभिषेक डेरवणकर यांनी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेत जखमी चालकाला प्राथमिक उपचार दिले. त्यानंतर त्याला पुढील उपचारांसाठी SMS रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या अपघातात महामार्गालगतचे लोखंडी संरक्षक रेलिंगही नुकसानग्रस्त झालं असून कंटेनर काही अंतर रस्त्यावर घासत गेल्याचं दिसून आलं. दरम्यान कशेडी महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. अपघाताचं कारण शोधण्याचं काम सुरू आहे. आज सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास कंटेनरचा अपघात झालेला आहे. तो अपघात आहे अर्धा किलोमीटरवरून कंटेनरला ते बॅरिगेड लावलेलं आहे. ते बॅरिगेड असे लावले की ते निळे ड्रम लावले असतात, त्याच्यावरती काहीच नाही. ह्या ज्या टोल नाक्यावाल्याने जी उपाययोजना करायला पाहिजे
ते अजिबात काही केलेलं नाही आहे. आणि आपण त्या साईडला आता कंटेनरच्या बाजूला त्याचा दरीत जाता आता तो वाचलेला आहे. हां, आणि तो इथे येऊन स्लिप झाला. जर ते भिंत असती, संरक्षण कठाडा असता तर तो वाचला असता. वारंवार अपघात होण्याला कारण एकच आहे, हे जे 17 ते 18 स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत. जुन्या ज्या गाड्या आहेत त्यांना एअर ब्रेक असतो. प्रत्येक स्पीड ब्रेकरला एअर त्यांची कमी होते, त्यामुळे हे अपघात होत आहेत. शिक्षण क्षेत्रात एखादा विद्यार्थी डॉक्टर होणे ही अभिमानाची बाब असते. मात्र एका शाळेच्या एका नीट बॅच मधील तब्बल 15 विद्यार्थ्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून डॉक्टर होणे ही अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिक कामगिरी मानली जाते. रोटरी प्रतिष्ठान संचलित रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या 2020-21च्या बॅचने हा मानाचा टप्पा 2026 मध्ये गाठून कोकणातील शैक्षणिक क्षेत्रासाठी एक नवा आदर्श निर्माण केला आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये डॉक्टर अद्वैत भोसले, डॉक्टर श्रावणी पारखे, डॉक्टर पूजा राजपूत, डॉक्टर श्रद्धा खेडेकर, डॉक्टर यश डांगल, डॉक्टर अय्यूब चौगुले, डॉक्टर मुक्ताई धामरसकर, डॉक्टर प्रेरणा गुजर, डॉक्टर सानिया मेमन, डॉक्टर धनश्री गावणकर, डॉक्टर अमेय मोरे, डॉक्टर आदित्य पौंशे, डॉक्टर श्रुती यादव, डॉक्टर मधुरा बोंडले आणि डॉक्टर अन्वी तलाठी यांचा समावेश आहे. कोकणात शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल आज केवळ एक शाळा नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची चळवळ बनली आहे. एका बॅच मधील तब्बल 15 विद्यार्थ्यांनी डॉक्टर होण्याची ही घटना केवळ संस्थेचा गौरव नसून संपूर्ण कोकणासाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. विद्यार्थ्यांना केवळ परीक्षा उत्तीर्ण करणे नव्हे तर जीवनात मोठं स्वप्न पाहण्याची आणि ते साकार करण्याची क्षमता देणे या तत्वज्ञानावर उभी असलेली रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल आजही कोकणातील शिक्षणाच्या नव्या शक्यता निर्माण करते. वैद्यकीय क्षेत्रात उज्ज्वल भवितव्य घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नीट रिपीटर बॅच दिनांक 25 जून 2026 पासून सुरू होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख आदरणीय सौ सुनेत्राबाई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणाचे भाग्यविधाते माननीय सुनीलजी तटकरे यांच्या नेतृत्वात तसेच खेड तालुक्याचे दमदार व्यक्तिमत्व आणि युवकांचे प्रेरणास्थान माननीय अजय शेठ बिरवटकर यांच्या प्रेरणादायी कार्यपद्धतीने प्रभावित होऊन जय भोलेनाथ मंडळ साखरोळी बुवडवाडी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव, जिल्हा परिषद सदस्य अजय शेठ बिरवटकर, पंचायत समिती सदस्या सौ अपूर्वा जाधव तसेच मनोज कदम, राजू विचारे, संतोष ठसाळ, सुनील मोरसिंग, राजा ठसाळ आदी मान्यवर उपस्थित होते. शिवतेज आरोग्य सेवा संस्था खेड संचलित छत्रपती संभाजीराजे सैनिक स्कूल जामगे या प्रशालेत दिनांक 15 जून 2026 रोजी नवागतांचा ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं. प्रशालेत सकाळपासूनच नवागतांच्या स्वागताची लगबग सुरू झाली होती. सर्व विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांच्या भावी शिक्षणाच्या वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाला प्रशालेचे कमांडंट श्री किशन यादव, प्राचार्य डॉक्टर खोत, प्रशालेचे सर्व शिक्षक, शिक्षण निदेशक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. खेड तालुका पत्रकार संघ आणि आस्क मी कम्प्युटर सोल्युशन यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक 25 जून 2026 रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत आस्क मी कम्प्युटर 3 नाका येथे खेड मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आले. खेड येथील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टर्स या शिबिरात तपासणी आणि मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिराचा लाभ मोठ्या संख्येने घेण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलं. बुधवार दिनांक 24 जून 2026 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलचा माजी विद्यार्थी फ्लाइंग ऑफिसर निसर्ग सुर्वे यांनी इयत्ता 11वीच्या विद्यार्थ्यांना एनडीए परीक्षेविषयी मोलाचं मार्गदर्शन केलं. प्रथम रोटरी स्कूलचा माजी विद्यार्थी फ्लाइंग ऑफिसर निसर्ग सुर्वे याचे संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे यांच्या हस्ते भेटवस्तू, पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. त्यानंतर शाळेतील शिक्षिका समुपदेशक सौ भक्ती करंबळेकर यांनी फ्लाइंग ऑफिसर निसर्ग सुर्वे याच्या प्रगतीचा आढावा सांगितला. निसर्ग सुर्वे यांनी इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतचं शिक्षण रोटरी स्कूलमध्ये यशस्वीरित्या पूर्ण करून इयत्ता 10वी आणि 12वी मध्ये उत्तम यश प्राप्त केले. रोटरी स्कूलमध्ये शिक्षण घेत असताना त्याची एनडीए परीक्षेची तयारी सुरू झाली होती. यासाठी त्याला रोटरी स्कूलमधील शिक्षकांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. निसर्ग याने JNU मधून द्वितीय क्रमांक पटकावून बीटेक पूर्ण केलं. 14 डिसेंबर 2024 रोजी हैदराबाद येथील हवाई दल अकॅडमी मधून फ्लाइंग ऑफिसर म्हणून नियुक्त झाला. फ्लाइंग ऑफिसर निसर्ग याने आपलं मनोगत व्यक्त करताना एनडीए प्रवेश परीक्षेची तयारी कशी करायची याबद्दल मार्गदर्शन केलं.
तुम्ही मोठ्या पगाराची कुठलीही नोकरी करू शकता, पण संरक्षण दलातील नोकरी ही फक्त नोकरी नसून ती एक जीवनशैली आहे. त्यात अनेक त्याग करावे लागतात, पण त्या त्यागातून तुम्हाला जे समाधान मिळते त्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. तसेच याबद्दल शिक्षणाच्या काळातील जीवन कसं होतं हे सांगितलं. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचं निरसन केलं. सदरच्या कार्यशाळेप्रसंगी रोटरी स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडगैल, माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर, सौ देवयानी महाजन, प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ प्रीतम वडके, सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाळेतील समुपदेशक सौ भक्ती करंबेळकर व आभार प्रदर्शन विलास गावडे यांनी केलं. संस्थेचे चेअरमन माननीय विपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मार्गदर्शनपर शिबिरास शुभेच्छा दिल्या. मुंबई प्रभादेवी येथील माजी नगरसेविका ज्योती लक्ष्मण भोसले यांच्याकडून खोपी विभागातील 7 गावातील सर्व प्राथमिक शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं. ज्योती लक्ष्मण भोसले शिव आरोग्य सेनेच्या सचिव असून सुश्रुषा हॉस्पिटलच्या संचालिका आहेत. खेड तालुका मराठा सेवा संघाच्या महिला अध्यक्ष आहेत. या प्रसंगी त्यांच्याबरोबर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे खेड अध्यक्ष विजय येरुणकर, बिसगर येथील सामाजिक कार्यकर्ते नारायणराव भोसले, अध्यक्ष भगवान जंगम, सामाजिक कार्यकर्ता वैशाली भोसले, मुख्याध्यापिका भाग्यश्री काणेकर, शैलेश पराडकर, विजय सकपाळ, संदीप घाणेकर आदी उपस्थित होते. ज्योती लक्ष्मण भोसले या राबवत असलेल्या या उपक्रमाबद्दल सातगाव परिसरातून समाधान व्यक्त करण्यात येते. शिवतेज आरोग्य सेवा संस्था खेड संचलित छत्रपती संभाजीराजे सैनिक स्कूल जामगे या प्रशालेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास होण्यासाठी योगाचं प्रशिक्षण दिलं जातं. 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाचं औचित्य साधून प्रशालेचे कमांडंट श्री किशन यादव यांनी बालपणापासून ते वृद्धापकाळापर्यंत योगासनाचे शारीरिक आणि मानसिक फायदे विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. तसेच विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास आणि निरोगी शरीर यासाठी योगासनाचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केलं. प्रशालेचे क्रीडा शिक्षक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध योगासनांची प्रात्यक्षिके केली. या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉक्टर खोत, कमांडंट श्री किशन तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षण निदेशक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.